नमस्कार मित्रांनो, लर्निंग विथ आराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे कृषी क्षेत्रातील कार्य या विषयावर अतिशय सुंदर मराठी निबंध. चला तर मग पाहूयात. राजर्षी शाहू महाराज हे महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण भारताच्या इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व होते. ते कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते. त्यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कांगल येथे झाला. महाराजांनी सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, कृषी, औद्योगिक अशा विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य केले. राजर्षी शाहू महाराज हे केवळ समाजसुधारक नव्हते, तर कृषी क्षेत्राचे दूरदर्शी प्रणेते होते. आपल्या कोल्हापूर संस्थानातील प्रजेची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. शेती मागास आहे म्हणून शेतकरी गरीब आहे. ही गरिबी घालवण्याची असेल तर शेतीचा विकास केला पाहिजे हे त्यांनी ओळखले. शेतकऱ्यांना बारामाही पाणी मिळावे यासाठी शाहू महाराजांनी 1908 मध्ये भोगावती नदीवर राधानगरी धरण या भव्य धरणाची पायाभरणी केली. यामुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढली आणि शेतकऱ्यांना मुबलक पाणी मिळाले. शेती सुधारण्यासाठी शाहू महाराजांनी 1902 मध्ये इटली या कृषीप्रधान देशाला भेट दिली. तेथील प्रगत कृषी धोरणांचा अभ्यास करून त्यांनी कोल्हापुरात नवनवीन पिके, सुधारित बियाणे आणि आधुनिक अवजारे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली. त्यांनी शेतकऱ्यांना शेती हे क्षुद्र कर्म नसून प्रगतीचे साधन आहे असा वैज्ञानिक दृष्टिकोन दिला. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी त्यांनी शेती शिक्षणाची सोय केली. आधुनिक शेती पद्धतीचा प्रसार करण्यासाठी त्यांनी कोल्हापुरात भव्य कृषी प्रदर्शने भरवली. या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, खतांचा वापर आणि चांगल्या मशागतींचे धडे देण्यात आले. कृषी विकासाला चालना देण्यासाठी संस्था आणि सहकारी समित्या स्थापन केल्या. या संस्था शेतकऱ्यांना एकत्र येऊन शेती सुधारण्यासाठी मदत करत होत्या. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळावा आणि मध्यस्थांची लूट थांबावी यासाठी शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ निर्माण केली. शेतकऱ्यांच्या मालाच्या साठवणुकीसाठी आणि विक्रीसाठी त्यांनी सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले. तसेच गरीब शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले, ज्यामुळे त्यांना बियाणे आणि खते खरेदी करता आली. त्यांनी आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी मदत योजना सुरू केल्या. शेतकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी त्यांनी तुकडेबंदी सारखे कायदे लागू केले आणि सावकारांच्या पाशातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी सहकारी सोसायट्या सुरू केल्या. तसेच त्यांनी कृषी विद्यालये सुरू करण्याची योजना आखली, ज्यामुळे शेतीचे शिक्षण घेऊन तरुण शेतीत सुधारणा करू शकतील. शाहू महाराजांनी शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शेती आणि शिक्षणाची सांगड घातली. त्यांच्या या दूरदर्शी कृषी धोरणांमुळे कोल्हापूर संस्थानात शेती समृद्ध झाली आणि हरित क्रांतीचा पाया रचला गेला. त्यांचे कृषी क्षेत्रातील सुधारणांसाठी केलेले कार्य आजही आपल्याला प्रेरणा देते. धन्यवाद.